नमस्कार मंडळी. मंडळी, आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. मंडळी, मालिकेमध्ये आता खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आहे आणि ज्याच्यामुळे आता पृथ्वीला सगळं सत्य समजणार आहे आणि हा विद्याधरचा घाणेरडा चेहरा, घाणेरडं कृत्य सगळं सगळं काही आता मुलांच्या समोर येणार आहे. मंडळी, आता इथे महादेवांच्या कृपेने आणि महादेवांच्या आशीर्वादामुळे आनंदी सगळ्यांना सापडले. हो, ज्या संदुकीमध्ये आता ह्याने आनंदीला कोंडून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं, आनंदी आता इथे शुद्धीवर आले आणि आनंदी शुद्धीवर येताच आता खूप मोठा असा धमाका झालाय आणि आनंदीने ही तिची सगळी अवस्था ह्या विद्याधरनेच केल्याचं असल्याचं सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि मंडळी, एवढंच नाही, ज्या गुंडांना आता विद्याधरने पुन्हा बोलवलेलं असतं म्हणजे ते पेटी घेण्यासाठी, त्याच गुंडांना आता इथे पृथ्वीने आणि युगंधरने दोघांना सुद्धा पकडलंय. आणि त्यानंतर हा याचा जो काही कारस्थान होतं, विद्याधरचं जो प्लॅन होता आनंदीला दुबईला नेऊन विकण्याचा, तो सगळं काही आता इथे युगंधर आणि पृथ्वीच्या समोर आलेला आहे. आणि ह्या मास्टर प्लॅनमध्ये शलाका आणि विद्याधर दोघं सुद्धा होते, हे सुद्धा आता सगळ्यांच्या समोर आलंय. आणि त्या गुंडांनी पुराव्यासकट त्यांच्या मोबाईलमध्ये असलेले कॉल रेकॉर्ड्स आणि कॉल हिस्ट्री सगळं काही आता इथे मुलांना दाखवलंय. आणि फायनली ह्या मुलांचे डोळे उघडलेत आणि ह्या शलाकाचा आणि विद्याधरचा घाणेरडा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय, सगळं काही सविस्तर बघूया. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, आता इकडे दाखवलं की युगंधर हा खाली आलेला असतो आणि त्याच्या समोर आता आनंदीला ज्या पेटीमध्ये ठेवलंय ती पेटी समोरच असते. आता युगंधर म्हणतो की ही पेटी, ही संदूक इथं कोणी आणून ठेवली आहे, ह्याच्यात काय बरं आहे. आता त्याच्यात आनंदी बिचारी अजून पण बेशुद्ध होऊन पडलेलीच दिसते बरं का. आणि युगंधर आता त्या पेटीजवळ जाणारच असतो, तेवढ्यात तिथे आता पूजेची तयारी सुद्धा झाली आहे. तेवढ्यात गुरुजी म्हणतात की पूजेची सगळी तयारी झाली आहे, पूजेला सुरुवात करा. आणि घरची सगळी मंडळी कुठे आहेत, मुलं वगैरे कुठे आहेत. तेवढ्यात मंडळी आता जे लगेच बापू आहेत ना म्हणतात की हे सगळं राहू दे, आधी तू मुलांना जाऊन बोलून घेऊन ये. तर मंडळी, आता पेटी युगंधर बघायला जात असतो, ती तशीच राहून जाते आणि युगंधर इकडे वरती मुलांना बोलवायला येतो. तर मंडळी, इकडे दाखवलं की मिताली आता ह्या दोघांना सुद्धा समजावत असते की आपल्याला काही करून पूजेला खाली जायचंय, किमान बाबांसाठी नाही पण आपल्या आईसाठी तरी. अरे, बाबांचा एवढा रागराग करून कसं चालणार आहे, मला माहिती आहे त्यांनी खूप मोठ्या चुका केल्यात, पण कसंही झालं काही झालं तरी शेवटी ते आपले बाबा आहेत ना, असं का करतोय. पण आता प्रांजल म्हणतो, हे बघ, मला शहाणपणा अजिबात शिकवायला येऊ नकोस आणि त्यांना मी माझे बाबा म्हणतच नाही. त्या माणसाशी माझा असलेला संबंध तेव्हा संपला जेव्हा त्यांनी त्या आनंदीशी लग्न केलं. त्याच्यामुळे मिताली प्लीज, तू मला तरी त्यांची बाजू घेऊन समजवायला येऊ नकोस. अगं मिताली म्हणते, प्रांजल मी त्यांची बाजू घेऊन समजवत नाहीये तुला, मी तुला खरं ते सांगते. खाली पूजा जी आहे ती आपण आपल्या आईसाठी करणार आहोत. आपण खाली पूजा कशी मांडली बघितलीस का, जशी आई पूजेची तयारी करायची ना, अगदी तशीच पूजा बनवली आहे. आणि तू आईसाठी पण येणार नाही आहेस का. आता मंडळी, हा प्रांजल म्हणतो की मला त्या माणसाचं तोंड सुद्धा बघायचं नाही आहे. मी जर त्या पूजेला खाली आलो तर त्या माणसाचं मला तोंड बघावं लागेल आणि माझी ती अजिबात इच्छा नाही आहे. आणि म्हणून मी सांगतोय की मला पूजेला यायचं नाही आहे, तुझी तू निघून जा म्हणून. तर मंडळी, आता ही आहे ना इकडे जो पृथ्वीला समजवायला येते आणि म्हणते की दादा, तू तू तरी किमान ऐक. आता मंडळी, इकडे पुन्हा खाली दाखवले की जी संदूक आहे ना तिथे समोर असते आणि हा विद्याधर जो आहे ना प्रचंड खुश झालाय. म्हणजे त्याला माहीत झालंय ना की पार्सल तिकडे जागेवर पोचलंय, पण त्याला ह्याचा अंदाजच नाही आहे की तेच पार्सल आपल्या घरात येऊन थांबले म्हणून तो. आणि तो इथे आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे म्हणतात ना गाणं म्हणत असतो. आणि तिथे ही आहे धनश्रीचा हात धरतो, तिच्यासोबत डान्स करत असतो. आणि आता धनुश्री म्हणते की हो, काय करताय काय, आज खूपच खुश आहात तुम्ही, नक्की काय झालंय काय. तेवढ्यात हा विद्याधर म्हणतो की मी आज ना खूप खुश आहे, खूप खुश आहे. तर धने, काय सांगू तुला, माहिती आहे का, आज तू ना एका चंद्रासारखी सुंदर दिसतेस, काय सुंदर दिसतेस, अगदी अप्सरा. त्या धनश्री म्हणते, हो काय बोलताय, आज चक्क तुम्ही माझं कौतुक करताय. त्यावर आता विद्याधर म्हणतो की हो म्हणजे काय, अगं चंद्रावर सुद्धा डाग असतोच की नाही, आणि डाग असून सुद्धा चंद्र किती सुंदर दिसतो. आज अगदी तू पण तशीच दिसतेस. तुझ्या चेहऱ्यावर जरी डाग असला ना तरी आज आहे ना तुझ्याकडे ना काहीतरी वेगळंच वाटतंय. तरी तुला माहिती आहे का, आज आहे मी माझा हक्का वेळ तुला देणार आहे. आज तू जसं म्हणशील ना तसंच होईल. तुला बाहेर फिरायला जायचं होतं की नाही, आपण आज बाहेर फिरायला जाऊ, मी तुला फिरायला घेऊन जाणार. आता ही धनश्री म्हणते की हो काय म्हणताय, माझा ना विश्वासच बसत नाही आहे. आणि हा ना एकदम रोमॅन्टिक वरी झालेला दाखवलाय. धनश्री म्हणते हो काय करताय, लाज वाटते मला. तर आता हा म्हणतो की लाजण्यासारखं काय त्याच्यामध्ये. आणि मंडळी, खरं छान मुवमेंट दाखवली यांची, कारण धनश्रीला ते अपेक्षित होतं. पण धनश्रीला कळत नाही आहे की हे आज एवढे खुश का आहेत म्हणून. पण धनश्री म्हणते की जाऊ दे, इतक्या वेळाने का होईना पण आज ते आपल्याशी इतकं प्रेमाने वागतायत. ज्या दिवसाची आपण इतके दिवस वाट बघत होतो ना, तो दिवस आपल्या आयुष्यात आज आलाय. त्याच्यामुळे ती पण बाकी कुठल्या गोष्टींचा विचार करत नाही आहे आणि म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही आहे.
आता हा विद्याधर म्हणतो की सांग बरं आपण कुठे जायचं, तुझी कुठे फिरायला जायची इच्छा आहे तू सांग. तर धनश्री म्हणते की तुमच्या आवडीचे जे तुम्हाला आवडेल तिकडे आपण जाऊया. आता हा विद्याधर तिथून निघून जातो मंडळी. आणि हे जे गुंड आहेत ना, आता त्यांनी पार्सल तर पोचवलंय बरं का. आणि ते आता इकडे फोन करत असतात. त्याने आता इकडे शलाकाला फोन केलाय आणि सांगितलंय की मॅडम तुमचं जे पार्सल आहे ना ते तुमच्या जागेवर पोचवलंय. शलाका म्हणते की काय पार्सल जागेवर पोचवलंय, पण पार्सल तर अजून इकडे पोहोचलंच नाहीये. तर ते म्हणतात की शलाका म्हणते की कुठे पाठवलं पार्सल. तेव्हा हा म्हणतो की मालक साहेबांच्या घरी, विद्याधर साहेबांच्या घरी. शलाका म्हणते तुम्ही डोक्यावर पडलाय का, पार्सल त्याच्याच घरी पाठवलंय, त्या आनंदीला त्याच घरात नेऊन तुम्ही सोडलंय का, वेड्यात का तुम्ही. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं एक माहिती आहे का की ही जी असते ना धनश्री खूप खुश असते. ती स्वतःच्या हाताकडे बघते आणि म्हणते की ह्यानी चक्क आज माझा हात हातात घेतला. मला ना ह्या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये. किती भारी वाटलं मला आज या दिवसाची, या क्षणाची मी किती दिवस वाट बघत होते. आज ते मला सुंदरबी म्हणाले. आता ना तिचा ना आनंदच गगनात मावत नसतो आणि म्हणते की देवा हा तुमचा आशीर्वाद ना असाच माझ्या पाठीशी राहू द्या आणि ह्यांचं असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या. आता ती देवाजवळ प्रार्थना करते आणि तेवढ्यात ना तिथे आता त्याचा फोन वाजतो. आणि ती म्हणते की आत्ता ह्यांचा फोन वाजतोय. आणि ती जाऊन बघते तर विद्याधरच्या फोनवरती शलाकाचा फोन आलेला असतो. आता ती म्हणते ह्या बाईचा आता का फोन आलाय, ह्यांचा एवढा चांगला मूड आहे आणि हिचा फोन घेऊन जर ह्यांचा मूड खराब झाला तर नाही असं नको व्हायला. मी काम करते, फोनच कट करून टाकते. आणि हिने ना त्या विद्याधरचा ना फोनच कट केलाय. आता तिला असं वाटतं की आता ही शलाका पुन्हा फोन करणार आणि म्हणून आहे ना ती फोन आहे ना स्विच ऑफच करून टाकते. आणि म्हणते की एकदा का फोन स्विच ऑफ केला ना की मग काही प्रॉब्लेमच नाही आहे, हिचे फोन पण येणार नाही आहे. उगाच त्यांचा मूड खराब व्हायचा. आज कुठे बाहेर फिरायला घेऊन जाणार आहेत ते मला इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा. आणि मंडळी जी धनश्री ना तिने ह्या विद्याधरचा फोनच स्विच ऑफ करून टाकलाय. तर मंडळी आता इकडे दाखवलंय की हे युगंधर आहे ना मुलांच्या रूममध्ये आलाय मुलांना खाली पूजेला बोलवण्यासाठी. आता हा म्हणत असतो की बाहेर पूजा सुरू आहे आणि तुम्ही सगळे इथं काय करताय, अजून खाली पूजेला यायचं नाही आहे का. आता असं म्हटल्यानंतर हा जो आहे ना प्रांजल रागारागाने बघत असतो, काहीच बोलत नाहीये. पृथ्वीने सुद्धा काहीच आन्सर दिला नाहीये. मिताली म्हणते मी पण ह्याला केव्हापासून समजवते की अरे पूजा आपण खाली आईसाठी ठेवली आहे आणि का ऐकत नाहीये. आता प्रांजल पुन्हा त्या युगंधरसमोर पुन्हा त्याचा अपमान करतो आणि म्हणतो की मी खाली आलो तर मला पुन्हा या माणसाचं तोंड बघावं लागणार आहे आणि हा माणूस इथे का आलाय, मला अजिबात इच्छा नाही, मी तुला आधी सांगितलंय ना प्लीज. तेव्हा मात्र मिताली आता प्रांजला म्हणते की हे बघ तू जर खाली पूजेला नाही गेलास ना तर तुला आईची शपथ आहे, तुला आईसाठी तरी खाली यावंच लागणार आहे. आणि मंडळी आता आईची शपथ घातल्यामुळे हा प्रांजल म्हणतो की हे बघ तू आईची शपथ घालतेस म्हणून मी खाली यायला तयार झालोय, नाहीतर मला ह्या माणसामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे आणि कोणामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. मी खाली फक्त आणि फक्त आईसाठी जाणार आहे. असं म्हणत आता हा प्रांजल रागारागाने तिथून खाली निघून गेलाय. तर मंडळी तेवढ्यात आता ही मिताली आहे ना जो पृथ्वी आहे पृथ्वीच्या जवळ जाते आणि म्हणते की दादा प्लीज, दादा तू तरी ऐकून तरी घे ना. तेवढ्यात हा आता पृथ्वी म्हणतो की मिताली तुला किती वेळा सांगायचं, मी म्हणालो ना की मला पूजेमध्ये कशामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. हे बघ मला पूजेचा किंवा बाकीच्या गोष्टींमधला काही त्रास नाही आहे, पण तुला माहिती आहे की मला खाली का नाही यायचं आहे ते, तरीसुद्धा पुन्हा पुन्हा तेच का करतोयस. तेवढ्यात आता पुन्हा ही मिताली म्हणते की अरे दादा मी आईसाठी म्हणते ना, आईची इच्छा असते, आई असती तर आता तू असं केलं असतंस का. तर आता मंडळी हा विद्याधर आपलं युगंधर आहे ना मितालीला म्हणतो की हे बघ पूजा ही आहे ना श्रद्धेने आणि भावनेने मनापासून करायची असते. कुणीतरी जबरदस्ती सांगून जबरदस्तीने करण्यात त्याला काही अर्थ नाही आहे. ते पूजेचं कोणतंही फळ तुम्हाला मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे मनापासून इच्छा असेल तरच खाली या, नसेल तर नाही आला तरी चालेल. असं म्हणून आता हा युगंधर तिथून निघून गेलाय. पृथ्वी मात्र त्याच्याकडे आता रागारागाने पाहतोय. त्याला पण कुठेतरी युगंधरचं म्हणणं आता पटलेलं असतं. मिताली सुद्धा आता जाता जाता म्हणते की दादा प्लीज असं म्हणून ती निघून जाते आणि हा पृथ्वी आता तिथेच रागारागाने थांबलेला असतं. तर मंडळी आता इकडे पुन्हा दाखवलंय की ही जी आहे ना धनश्री ती छान अशी तयारी करत असते. आता ह्या दोघांचं बाहेर जाण्याचं ठरलेलं असतं. विद्याधर पुन्हा तिथे येतो आणि पुन्हा आता धनश्रीला हातात हात घेऊन तिच्यासोबत डान्स करत असतो. धनश्री म्हणते हो काय करताय तुम्ही. तर विद्याधर म्हणतो की त्यात काय एवढं, अगं माझी बायको की नाही तू लग्नाची. मग धनश्री म्हणतात हो तसं नाही हो, मला खूप लाजायला होतंय. आता ती बिचारी लाजत असते पण हा जो विद्याधर आहे ना त्याच्यासोबत डान्स वगैरे करत असतो. छान मोमेंट्स दाखवलेत. आणि तेवढ्यात म्हणतो की धने खरं खरं सांग तुला कुठे जायचंय बरं, म्हणजे आतापर्यंत तुला मी कुठे बाहेर घेऊन गेलो नाहीये ना, तर तू सांग बरं तुझ्या आवडत्या ठिकाणी जाऊया आपण. आता ही धनश्री म्हणते की नाही तुम्ही आज खूप खुश आहात की नाही, तुमचा मूड खूप चांगला झालाय आणि तुमचं आज काम पण कोणतं झालंय म्हणे. मग एक काम करा आपण ना तुम्ही तुमच्याच ठिकाणी तुमच्या आवडत्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला चुलीवर शिजवलेलं मटण आवडते की नाही, आपण चुलीवर शिजलेलं मटणच खायला जाऊया.
तर विद्याधर म्हणतो की झक्कास आयडिया म्हणून. आता मंडळी तेवढा त्यांना इकडे धनश्रीचा फोन वाजतो आणि धनश्रीच्या फोनवरती इकडे शलाकाचा फोन आलेला आहे. आता ही धनश्री म्हणते की शलाकाचा फोन ह्यांना दिला तर ह्यांचा परत मूड खराब होईल आणि ही आता ना फोन कट करणार असते गपचूप. तेवढा तर ह्या विद्याधरचं लक्ष जातं तिच्या फोनकडे आणि त्यांनी बघितलंय की हा शलाकाचा फोन आहे. तो म्हणतो की शलाकाचा फोन तुझ्या फोनवरती, हिने तुझ्या फोनवरती का फोन केलाय? आणि धनश्रीच्या हातातून आहे ना तो फोन आहे ना हिसकावून घेतो आणि बोलतो की शलाका अगं धनश्रीच्या फोनवर का फोन केलायस? धनश्री ती म्हणते की मी तुला केव्हापासून फोन करते पण तुझा फोन बंद लागतोय, तुला कळतं का? इतकं मोठं काम आहे आणि तू स्वतःचा फोन बंद करून ठेवलायस. आता विद्याधर म्हणतो की माझा फोन बंद कसं काय शक्य आहे? त्यांनी पटकन स्वतःचा फोन घेतला आणि बघितलं तर त्याचा स्वतःचा फोन पण स्विच ऑफ असतो. आणि तो धनुष्यकडे एका नजरेने रागाने बघतो आणि म्हणतो की पण काही काम काय होतं? ती शलाका म्हणते की ते बाकीचं सगळं राहू दे, तुला माहिती आहे का तुझ्या त्या गुंड्यांनी काय काम करून ठेवलंय ते? तू जे पार्सल सांगितलं होतं तिकडे गोडाऊनला पोचवायला, ते पार्सल गोडाऊनला पोचलंच नाहीये. आता तो म्हणतो की असं कसं शक्य आहे? मला तर त्या माणसाने सांगितलं की पार्सल कधीच जागेवर पोचलंय म्हणून. तेवढा तो म्हणतो की अरे मूर्ख माणसा, त्या माणसाने काय केलंय, ते पार्सल तुझ्याच घरात आणून सोडलंय. ज्या संदुकीत त्यांनी आनंदीला भरलं होतं ना, ती संदूक तुमच्याच घरात आणून ठेवली आहे. एकदा खाली जाऊन बघ, ती तुझ्या आणि त्या विद्याधरच्या समोरच असणार, युगंधरच्या समोरच असणार आहे. आनंदीला त्यांनी पुन्हा तिथेच नेऊन सोडलंय. आता मात्र ह्या विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकले आणि तो म्हणतो की काय? आनंदीला त्यांनी इकडे घरात आणून सोडलंय? तर शलाका म्हणते की जा जा लवकर खाली आणि बघ त्यांनी नक्की काय पराक्रम करून ठेवलाय तो. मंडळी तसा हा आता विद्याधर लगेच फोन ठेवतो आणि तो धनश्रीला म्हणतो की धने जरा इकडे ये बरं. आता हा रागाने लालबुंद झालेला असतो आणि धनश्रीला म्हणतो की धने माझा फोन कसा काय बंद झाला? आता धनश्री आधीच घाबरलेली असते आणि तो धनश्रीला म्हणतो की काय आपला संध्याकाळचा प्लॅन ठरला होता की आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे, चुलीवरचं मटण खायचं आहे. त्या धनश्री म्हणते की हो म्हणजे ठरलंय आपण जाणार आहोत ना संध्याकाळी. तर बोलतो हो हो आपण संध्याकाळी जाणार ना, मटण खायला जाणार. पण मला त्याआधी एक सांग बरं, हा माझा फोन स्विच ऑफ कसा झाला? म्हणजे फोनची बॅटरी तर चालू आहे आणि मग तरी पण फोन स्विच ऑफ कसा झाला आहे? बोल की धने. आता धनश्री बिचारी घाबरलेली असते पण हा एवढा हसून वगैरे बोलत असतो. धनश्री म्हणते की त्याचं काय झालं ते मी मी म्हणजे माझ्याकडून. आता ती बिचारी थोडीशी घाबरलेली असतो. विद्याधर म्हणतो की अगं बोल ना धने, बोल पटकन, जायचं ना हो संध्याकाळी बाहेर आपल्याला मटण खायला. धनश्री म्हणते की मीच तो फोन स्विच ऑफ केला होता. आता असं म्हटल्यानंतर हा विद्याधर आहे ना त्या धनश्रीच्या एक सणसणीत कानाखाली देते. धनश्री तिकडे जाऊन ना बेडवरच पडते बिचारी डायरेक्टली जाऊन. धनश्री म्हणते हो मी मुद्दाम नाही केलं आणि हाणे ना पुन्हा एक तिच्या कानाखाली मारली आणि ती बिचारी आता रडायला लागते आणि म्हणते की चुलीवरचं मटण खायचंय का तुला? चुलीवरचं मटण, आता तुला चांगलं चुलीवरचं मटण खायला घालतो. असं म्हणून बिचारी ती रडायला लागते आणि आता हा मात्र तिथून रागारागाने निघून गेलाय. आता त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली कारण ऑलरेडी तिने त्या गुंडांनी खाली मोठा घोळ करून ठेवलाय की आनंदीची संदूक जी आहे त्यांनी हॉलमध्ये सगळ्यांच्या समोर आणून ठेवली आहे. तर मंडळी आता इकडे दाखवले की हॉलमध्ये सगळी पूजेची छान तयारी झालेली असते. गुरुजी सुद्धा आलेले असतात. आता गुरुजी म्हणतात की काय झालं, अजून युगंधर साहेब राहिले कुठे? पोरं बी अजून खाली आली नाही आहेत. बोलून घ्या सगळ्यांना, पूजेचा मुहूर्त टळून चाललेला आहे, नंतर मग पूजा करता येणार नाही आहे. आता माई म्हणतात की येतील ना, येतील एवढ्यात येतील, मुलं पण खाली येतील. तर म्हटली त्याचं माईंचं आणि बापूंचं लक्ष आता त्या संदुकीकडे जातं. माई म्हणतात की एवढी मोठी संदूक नक्की काय आहे का ह्याच्यामध्ये? आता माई जातात आणि त्या संदुकीला ना थोडंसं हलवून पाहतात. खूप जड असते. माई म्हणतात बापू ही तर खूपच जड आहे, काय बरं ह्याच्यामध्ये? बापू म्हणतात काय नाही, कामाचं काहीतरी असेल पोरांचं. तेवढ्यात माई म्हणतात की जरा उघडून बघू का ह्याच्यामध्ये काय आहे ते. तेवढ्यात माई आणि बापू आहेत ना दोघं सुद्धा तरी संदूक आहे ना उघडून बघणार असतात. तेवढ्यात हा विद्याधर खाली येतो आणि विद्याधर बघतो की ह्यांनी जर आता ही संदूक उघडली तर आनंदी त्यात आहे ह्यांना समजल, काय करून ह्यांना थांबवायला हवं. मंडळी तर माई आणि बापू ह्यांनी ऑलमोस्ट ना ते झाकण काढलेलं असतं आणि झाकण काढून त्यात बघणार काय आहे. तेवढ्यात आता हा विद्याधर जोरात ओरडतो की बापू. आता हे दोघं जण पटकन घाबरतात आणि त्यांच्या हातून ते झाकण पटकन खाली सुटतं. आता तेवढ्यात माई म्हणतात की अरे काय झालं विद्याधर, एवढा जोरात का ओरडतोय, काही झालंय का? आता शिल्पा पण म्हणते की अरे विद्याधर काय झालं, एवढा का ओरडला माईंवरती बापूंवरती? तर बोलतो की नाही नाही म्हणजे ओरडलो म्हणजे माझं त्यांच्याकडे काम होतं. ते बापू ऐका ना, माझं तुमच्याकडे जरा काम होतं, जरा इकडे येतं का? आता विद्याधर कसं ते तिथून टाळटाळ करतो आणि म्हणतो की ही संदूक काय बरं, ह्या संदूकमध्ये जाऊ दे आपण ते सगळं नंतर बघू. बापू ऐका ना जरा, माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, जरा इकडे येता का? आता हा त्या बापूंच्या जवळ गेलाय आणि माईंना आणि बापूंना त्या दोघांना सुद्धा संदुकीजवळून बाजूला केलंय आणि त्यांना एक काम सांगितले बरं का माई आणि बापूंना. आणि तो तिथे त्या संदुकीच्या जवळ जाऊन बसला आणि म्हणतो की संदूक आहे ना राहू द्या इथेच, मी तिला बाजूला करतो. हिला ते असं मध्येच कोणी आणून ठेवलं आणि पूजा करताना मध्ये उगाच कशाला लुडबुड नाही का ह्या संदुकीची. एक काम करतो, खूप जड आहे, मीच तिला बाजूला नेऊन ठेवतो. आणि मंडळी तेवढाच बहाणा आता करून आहे ना हा विद्याधर ती संदूक जी आहे, ती पेटी आहे ज्या संदुकीत आनंदी आहे, तिला आता तो बाजूला नेऊन ठेवत असतो. माई म्हणतात अरे ही संदूक पण खूप जड आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे माहीत नाही, आधी बघ तर काय आहे त्याच्यामध्ये. विद्याधर म्हणतो नाही नाही माई,
कामाचंच काहीतरी असणार आहे, हो त्याचं काय एवढं, नका तुम्ही टेन्शन घेऊ. तुम्ही बरं तिकडे पूजेला बघा, ती मुलं पण अजून आली नाही आहेत, युगंधर पण खाली आला नाही आहे, जाऊन बघता का जरा. आणि हा आता ना स्वतः आहे ना, स्वतःच्या हाताने ती संदूक ओढत ओढत नेतोय, पण ती इतकी जड असते, त्याला ती सरकवताच येत नाही आहे. तर मंडळी आता हे सगळं सुरू असतं तेवढ्यात युगंधर वरून खाली आलेला आहे आणि युगंधरचं लक्ष त्या संदुकीकडे गेलंय आणि हा विद्याधर एवढ्या जोरजोरामध्ये ही संदूक का ढकलतोय. आता त्याला ना थोडंसं संशयास्पद वाटतं, कारण ह्या विद्याधरच्या चेहऱ्यावरचा रंगसुद्धा उडालाय आणि एवढं मेहनत करून हा स्वतः एवढी मेहनत घेतोय आणि ती संदूक बाजूला करतोय. नक्की काय आहे काय त्याच्यामध्ये, म्हणतो जोरात, म्हणतो की विद्याधर काय करतोय, काय आहे काय त्या संदुकीमध्ये. तेव्हा विद्याधर घाबरतो आणि म्हणतो की दादा नाही ते काही माहीत नाही, ते काहीतरी सामान आलंय, ते उगाच म्हटलं पूजेमध्ये अडचण कशाला नाही का, म्हणून ते मी बाजूला करत होतो. आता युगंधर तिथे जवळ जातो आणि त्या संदुकीमध्ये काय आहे बघणार असो. तेवढ्यात आता हा विद्याधर म्हणतो की दादा राहू दे ना, राहू दे, काही नाही आहे त्या संदुकीमध्ये, ठेवतो ना मी बाजूला नेऊन. आणि तेवढ्यात गुरुजीसुद्धा म्हणतात की पूजेची वेळ टळत चालली आहे, बसा की पूजेला. तेवढ्यात आता युगंधर म्हणतो विद्याधरला, विद्याधर आजची पूजा तू करणार होतास मगाशी म्हणालास ना, मग बस की पूजेला. विद्याधर म्हणतो की हां, नाही दादा तू कर ना पूजा. तेवढ्यात आता विद्याधर म्हणतो की "काही नाही, मगाशी तर तू खूप मोठमोठ्या बाडा करत होतास ना, की आजची पूजा मी करणार आहे, हे करणार आहे म्हणून." तर म्हणतो की "हां, हां, हां, ठीक आहे, बसतो, मी पण बसतो पूजेला." आता हा काय पेटी सोडायला तयार नाही आहे तिथे असलेली संदूक. आता मंडळी इकडे दाखवले की मालक साहेब आहेत ना, जाऊन तिकडे पूजेसाठी बसलेत. शिल्पाला थोडासा संशय आलाय, की हा विद्याधर असं का वागतोय? नक्की काय आहे काय त्या संदुकीमध्ये? आता गुरुजींनी इकडे पूजेला सुरुवात केलेली असते आणि विद्याधर त्या पेटीला टेकूनच तिथे खाली बसतो. आता मालक साहेब म्हणतात की "अरे, तिथे काय बसतो? इकडे येऊन बस ना." तो बोलतो की "नाही, नाही, इथे इथे बसूनच पूजा करतो. इथून पण महादेव पावतीलच ना मला." आणि मंडळी हा काय आता तो ती संदूक सोडायला तयार नाहीये. त्याच्या मनात भीती निर्माण झाली की आनंदी जर शुद्धीवर आली आणि त्या औषधाचा इफेक्ट संपला आणि जर ह्या पेटीतून ती येऊन उभी राहिली तर काय होणार? आता त्यांनी हात जोडलेत आणि महादेवांना म्हणतो की "महादेवा, आता तुम्हीच काहीतरी करा, पण आनंदी आता ही सगळ्यांसमोर यायला नको आहे." तर मंडळी तेवढ्यात आता प्रांजल खाली आलाय. प्रांजलला बघून मितालीला बरं वाटलंय. मिताली म्हणते की "प्रांजल तिथे चल ना, बस ना जाऊन." आता हा प्रांजल म्हणतो की "हे बघा, तू आईची शपथ घातलीस म्हणून मी इथे आलोय, पण मला त्या त्या माणसाच्या कडेला जाऊन बसायला सांगू नकोस." आता प्रांजल पूजेला ना दुसऱ्या बाजूला जाऊन बसतो. आता वडिलांच्या बाजूला बसत नाहीये. परत गुरुजी म्हणतात की "मिताली बाळा तू पण बस." आणि पृथ्वी कुठे राहिलाय? तेवढ्यात आता ही शिल्पा म्हणते की "पृथ्वी पृथ्वी ना तो ॲक्च्युली बाहेर गेलाय कामासाठी, त्याला नाही जमणार आहे. तुम्ही करा ना गुरुजी, पूजेला सुरुवात करा." आता गुरुजी म्हणतात की "इतकं अर्जंट आहे का? बघा शक्य असेल तर त्याला बोलून घ्या." शिल्पा म्हणते की "नाही, नाही, त्याला नाही जमणार आहे. थोडंसं अर्जंट काम आहे ना त्याचं, त्याच्यामुळे त्याला नाही यायला जमणार." आणि मंडळी तेवढ्यात आता मागून हा पृथ्वी आलाय आणि तो म्हणतो की "आहे, पॉसिबल आहे. आलोय मी इथे." आता मंडळी हा पृथ्वी येतो तिथे, पूजेच्या पाया पडतो आणि तिथे उभा राहतो. गुरुजी म्हणतात की "बाळा पूजेला बस खाली." पृथ्वी म्हणतो की "नाही, मला नाही बसायचं आहे." आता शिल्पा म्हणते की "अरे बस ना पृथ्वी तिथे पूजेला." तो बोलतो "हे बघ, मी पूजेला आलोय कारण मला महादेवांचा रिस्पेक्ट करायचा आहे, कुठलाही अपमान करायचा नाही आहे. माझ्या मनात ती भावना आहे म्हणून आलोय. म्हणून मी कुठल्याही माणसाच्या शेजारी पूजेला बसणार नाही आहे." मंडळी पृथ्वीने सुद्धा आता इथे युगंधरचा अपमान केला आणि तो सुद्धा पूजेला बसला नाही आहे. तर मंडळी आता इकडे गुरुजींनी दाखवलं की इकडे पूजा तर सुरू झाली आहे. पूजेची सुरुवात झाली आहे आणि युगंधरचं लक्ष त्या संदुकीकडे आहे. कारण विद्याधर ती संदूक सोडत नाही आहे, तिला चिपकून बसलाय आणि विद्याधरला पण शंका झाली, ही आनंदी शुद्धीवर आली तर काय होईल? आणि मंडळी तेवढ्यात नेमकं असं दाखवलं की आनंदी आता इकडे शुद्धीवर आले. तिचे डोळे उघडलेत आणि बाहेर पूजा हवन सुरू झाले ना, हे आनंदीला कळतं. आणि हा आवाज तर त्याच गुरुजींचा आहे, जे आपल्या घरात रेग्युलर पूजेला येतात. त्याच्यामुळे मंडळी आता आनंदीला खात्री पटली की आपण निंबाळकरांच्या वाड्यातच आलोय आणि इथंच आपल्याला आणून सोडलंय. आता हा विद्याधर आहे ना, आनंदीची जी हालचाल आज सुरू झाली आहे, त्याच्यावरून त्यालाही कळतं की ही आनंदी आता शुद्धीवर आली आहे. तिथे पेटीची हालचाल सुरू व्हायला लागलेली असते आणि ह्या विद्याधरनं पेटी आहे ना, ती गच्च पकडून ठेवली आहे. त्याला अक्षरशः घाम फुटलाय आणि म्हणतो की आता काही खरं नाही आहे. ही जर पेटीतून उभी राहिली तर सगळ्यांना कळणार. आणि मंडळी हा आता विद्याधर ना तिथून चान्स घेतो, म्हणजे थोडासा पूजेमध्ये सगळेजण बिझी असतात, तसा तो थोडासा बाजूला जातो आणि त्या शलाकाला मेसेज करतो की आत्ताच्या आता त्या माणसांना पाठव, आत्ताच्या आता माणसांना पाठव. पण आता अजून ती काही माणसं इकडे पोचलेली दिसली नाही आहेत. म्हणून हा जातो आणि त्या पुन्हा शलाकाला फोन करतो आणि म्हणतो की ती माणसं अजून कडमडली कुठे, अजून इथपर्यंत पोचली का नाही आहेत? आत्ताच्या आता ही संदूक मला इथून बाहेर काढून हवी आहे. ती आनंदी शुद्धीवर यायला लागली आहे. मंडळी आता इकडे दाखवलंय की तोपर्यंत आहे ना, ह्या विद्याधरची माणसं त्या रूममध्ये पोहोचणार ना पोहोचणार, तेवढ्यात त्या पेटीवरती ना आता नाग आलेला आहे आणि विद्याधर आता जातो पटकन त्या पेटीजवळ, कारण आता नागोबा तिथे आलेत म्हटल्यानंतर हे लोक आता त्या पेटीजवळ जाणार. जसा हा विद्याधर जवळ जातो तसं नागाने फणा काढलाय त्याच्यावरती आणि हा विद्याधर मागून धावत गेलाय. तेवढ्यात आता माई म्हणतात की काय ना, नागपंचमीच्या दिवशी घरात नाग येणं हा शुभ शकून असतो. आणि आता युगंधर तिथे जातो आणि नागोबांच्या पाया पडतो आणि आता नागोबा तिथून निघून गेलेत.
तेवढ्यात आता युगंधर पुढे जातो आणि ती पेटी उघडतो. तेवढ्यात तिथे ती काही गुंडसुद्धा आलेत. आता विद्याधर म्हणत असतो की दादा, ज्या कामाची पेटी आहे ती पेटी घेऊन जाऊ देत त्यांना. पण आता युगंधर म्हणतो की नाही, याच्यामध्ये नक्की काय आहे ते मला बघायचं आहे. आणि युगंधरने मंडळी ती पेटी आता खोलून पाहिली तर त्याच्यामध्ये आनंदी आनंदी असते आणि ही आता आनंदी सगळ्यांच्या समोर आली आहे. आता ह्यापुढे नक्की काय होणार आहे, कसं होणार आहे, हा सगळा जो मास्टर प्लॅन होता शलाकाचा आणि विद्याधरचा तो सगळ्यांसमोर येणार आहे का, हे सगळं सगळं काही आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.